रेशनच्या की आम्ही सगळे वर्क ऑर्डर्स देऊन टाकले आणि देहू आणि आळंदीमध्ये आपले जर्मन हँगर्स असो, पाणीचे टँकर्स असो, स्वच्छतागृह, स्नानगृह ते सगळे ऑलरेडी इन्स्टॉल झालेले आहे. याच्या अतिरिक्त आम्ही 6 BDOजच्या शासनाकडे डेप्युटेशनसाठी पण पाठवलेलं आहे तसा ऑर्डर, की एकदा आम्हाला ते डेप्युटेशनवर भेटतील तर आम्ही त्यांची पण सेवा घेऊ. याच्या अतिरिक्त जिल्हा परिषद RDD मिनिस्ट्री, आपले जे RDD मिनिस्टर आहे, ग्रामविकासचे जे मंत्री आहे, त्यांच्या मार्फत एक असा निरोप आला की हा वर्षी वारकऱ्यांसाठी 50,000 रेनकोट ते आम्हाला द्यायचं आहे. त्याचं पण नियोजन सुरू आहे आणि 2-3 दिवसामध्ये त्याची पण पुरवठा सुरू होईल. सर, दरवर्षीच्या हा वर्षी जे गेले वर्षी जे चांगली जी आम्ही सुविधा दिली होती, जसं आम्ही फूट मसाजर दिला होता, हा वर्षी त्यांना आपण 5 पट केलेला आहे. गेले वर्षी आम्ही स्नानगृह दिला होता, हा वर्षी तो पण आम्ही 6 पट केलेला आहे. अशी बरेच जे गोष्टी आहे गेल्या वर्षीपेक्षा हा वर्षी कमीत कमी 2 किंवा 3 पट आम्ही वाढवतो. स्वच्छता किंवा जर्मन हँगर आणि मोबाईल टॉयलेट या संदर्भात काय सांगाल? स्वच्छतासाठी आम्ही एक प्रोफेशनल एजन्सी नेमणूक केलेली आहे आणि त्याच्यातून आम्ही जवळपास 800 लोक आपला वालवणच्या एरिया असो किंवा 65 एकड़ किंवा पालखीसोबत ते सगळे स्वच्छता करून येणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आमचे जे टॉयलेट्स आहेत ते पण आम्ही 5,000 तसे एकूण आम्ही घेतलेले आहे मूव्हिंग टॉयलेट्स. आणि पिण्याच्या पाणीसाठी जे टँकर आहे ते पण आम्ही जवळपास 225 घेतलेले आहे. आणि आरोग्यामध्ये पण आमचे आरोग्य दूत पण आम्ही 2 पट वाढवले आहे आणि तसेच सगळी आरोग्य सुविधा आम्ही जास्तीत जास्त वाढवली आहे. जर्मन हँगर संदर्भात जर्मन हँगर आमचे गेले वर्षी जवळपास पुणे, सातारा आणि सोलापूर मिळून 5 लाख स्क्वेअर फीट होते. हा वर्षी तो आकडा 12 लाख स्क्वेअर फीटपर्यंत गेलेला आहे.